हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला शॉपिंग जसा व्लॉग राहतो ना तसा नाहीये। आज आपण फक्त कुर्ती सेट लावलाय, शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलोय। म्हणजेच की त्याच्यामध्ये ड्रेस, ओढणी, टॉप आणि पॅन्ट असा पूर्ण सेटचा ड्रेस मी घेतलेले आहेत। कारण की माझ्याकडे खरं तर एकच होता, एक आणि त्याला मी इतका रिपीट वेअर केलाय। खरं तर मी ड्रेस मटेरियलच घेणार होते, ह्याच्या आधी पण मी मटेरियल घेऊन शिवलेले आहेत होते माझ्याकडे, पण मटेरियल सुद्धा 450-500 रुपयाला पडतोय आणि शिवलेला ड्रेस सुद्धा 450-500 रुपयांना पडतोय। तर म्हटलं चला आपण एकदा क्वालिटी चेक करूया, कारण आधीचा जो माझा आहे ना तो मला 450 रुपयाला भेटला होता, पण इतकी जबरदस्त क्वालिटी आहे ना त्याची, खूप जास्त छान ड्रेस आहे। मी किती वेळा घातलाय आणि अजूनही नवीच्या नवीन दिसतो। तर म्हटलं तशीच जर आपल्याला चांगली क्वालिटी 450-500 मध्ये भेटत असेल आणि मटेरियल सुद्धा 450-500लाच भेटतो, मग ते शिवायचं वगैरे त्याचं खूप वाढतं, त्यापेक्षा म्हटलं घेऊया। आणि माझ्या बहिणीसाठी मेन मला द्यायचे आहे, तिच्यासाठी मी जास्त घेतलेत, म्हटलं तिला 2-3 देते। ती माझ्या त्या ड्रेसवरती तिचं लक्ष आहे की तो ड्रेस दे, ती म्हणे तुम्हाला नवीन नको घेऊन देऊ, माझ्या आधीची बहीण तो दे ड्रेस, तुम्ही माझा जो दुसरा आहे ना ओढणीचा तो वाला तो दे। तर ते आता मी इतक्या वेळा घातला आणि जुना झाला, आणि पहिलंच तर ती माझ्या आधीची आहे आणि आमच्या दोघींमध्ये म्हणजे डिफरन्स होता जास्त। तर मग त्याच्यामुळे तिला पहिल्यापासून तिच्या अन्याय झाल्यासारखं की मला मला शिकवायचं आहे, त्याच्यामुळे तिला सगळं कमी। त्यानंतर माझं लग्न होतं, त्याच्यामुळे तिच्या लग्नामध्ये हाऊस माऊस नाही आहे असं सगळं झालं होतं। त्यामुळं तर ती मला स्वतःहून मागितला तिनं, कारण की ती ड्रेस घालतच नाही, मेन ड्रेस तिला पहिल्यांदा ट्राय करायचा आहे। तर ती म्हणे मला एकच फक्त दे, कारण गरमी इतकी होते ना, मुलांना स्कूलमध्ये आणायचं सोडायचं, ते मुंबईला असते, मुंबईची गरमी तर विचारू नका। तसं तिला ड्रेस घालायला आवडत नाही, ती साडीच घालते, पण आता ती बोलली स्वतःहूनच की मला दे, असं उन्हाळ्यामध्ये शाळेतना येताना सोडताना मुलांना होईल। तर म्हणून मग म्हटलं चल तुला 2 देते, 2-3 ते तिच्यासाठी देते आणि 2 माझ्यासाठी, 2-3 असं 6 ड्रेस घेतलेत। पहिला ड्रेस ओपन करते, तर हा ड्रेस बघूयात कसा आहे। तर हा याच्यावरचा बघा टॉप आहे। हा ड्रेस मध्यंतरी खूपच ट्रेंडमध्ये होता, माझ्याकडे अशातलं माझी साडी होती, सेम अशातली साडी होती, सेम त्याचा मी मग ड्रेस शिवला होता, तो अजून आहे माझ्याकडे, छान होता। पण हा पण खूप मस्त आहे बरं का, कपडा क्वालिटी एकदम छान आहे। त्यानंतर ही त्याच्यावरची पॅन्ट आहे, तर पॅन्ट सुद्धा छान आहे, पॅन्टचा कपडा सुद्धा छान आहे आणि फक्त 350 रुपयांना आहे। 350ला कायच येतं आजकाल। आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा आहे बघा, दुपट्टा खूप लहान वाटतोय का, तर नाही मोठा आहे, फोल्ड केलाय ना नेटचा त्याच्यामुळे छोटा वाटतोय। तर हा असा आहे। खरं तर हा ड्रेस मी स्वतः शिवू शकते, माझ्याकडे साडी पण अशातली ग्रीन कलरची होती, त्याचा मी 1 पीस शिवला होता। जो मी नाशिकला गेले होते ना त्र्यंबकेश्वरला, तेव्हा मी घातला होता। मला बऱ्याच जणांचे कमेंट आले की कुठून घेतलाय तो ड्रेस, तर तो मी स्वतः शिवलेला, सेम अशी साडी मी घेतलेली त्याचा। तर आता मी हा ना घालून पण तुम्हाला दाखवते की कसं आहे। मी एस साईज घेतली, कारण ती ना माझ्यापेक्षा पण बारीक आहे, एक्स्ट्रा स्मॉलच घेणार होते, म्हणजे फिटिंग नाही करावं लागत, एस घेतली ना की फिटिंग करावं लागतं। तर आपण म्हटलं ती असंच घेते, जेणेकरून ती पण तिथं फिटिंग करून हवं तर घेईल, ती माझ्यापेक्षा बारीक आहे तब्येतीनं। तर हा तर मस्त आहे आणि असा वाईन कलर मी घेतलेला आहे, वांगी कलर सारखा। त्यानंतर पुढचं ओपन करूया, तर खरं 350च्या मानाने हा ड्रेस जबरदस्त क्वालिटी, 1 नंबर क्वालिटी आहे। खरं तर साडी सेम अशी 150लाच भेटती, साडी 150-150-200ला भेटती, पण ठीक आहे, साडीतून जरी शिवला असतं तरी म्हणजे किती आपल्याला त्रास झाला असताना शिवत बसता, त्याला अस्तर लावा वगैरे वगैरे। त्यानंतर पॅन्टसाठी सेपरेट कपडा घ्यावा लागतो, पॅन्ट नाही बनत साडीच्या कपड्यात। त्याच्यानंतर हा पुढचा आहे, तर हा कॉटनमध्ये आहे, हा पण तिला देणार आहे डेली यूजसाठीच। तिला तसे कलर चांगले दिसतील तसे, ती थोडी माझ्यापेक्षा जास्त सावळी आहे, मी पण सावळीच आहे, पण ती माझ्यापेक्षा जास्त आहे थोडी। तर हा बघा, हा वाला दुसरा आहे, प्युअर कॉटन आहे, मध्ये अशी डिझाईन आहे आणि कपडा कसला क्वालिटीची, 1 नंबर क्वालिटी याची बघा। तर हा पण 450 का 420, सगळेचे सगळे 450च्या खालचे आहेत, 500च्या वरचा तर कोणताच नाही, 480 पर्यंत एक आहे। तर ह्याची सुद्धा बघा लॉंग स्लीव्ज आहे आणि हाईट, आता हाईट उभा राहिल्यानंतरच बघू, पण भरपूर वाटते हाईट सुद्धा। आणि गळ्याला सुद्धा असा
पानगळा आहे, कारण तिला असे गळे आवडतात, पानगळा वगैरे तिला, त्याच्यामुळे मी बघून हा ड्रेस तिच्यासाठी सिलेक्ट केला. कारण ती मला सांगत होती मला पानगळ्याचा शिवून दे वगैरे, तर म्हटलं डायरेक्ट आपण तसाच बघूया. कपडा खरंच खूप छान क्वालिटी आहे याची. आणि पॅन्ट सुद्धा ह्याची कॉटनमध्ये आहे. हे बघा पॅन्ट कॉटनमध्ये पण, आणि खालून जशी भाईला डिझाईन आहे सेम तशीच डिझाईन इथं केलेली आहे. खूप सुंदर आहे. आणि दुपट्टा बघूयात आता. तर हा दुपट्टा एवढा मोठा दुपट्टा आहे बघा. तर दुपट्टा सुद्धा एक नंबर क्वालिटीचा दुपट्टा आहे बघा. माझ्यावरच किती छान दिसतोय, तिला पण छान दिसेल, तिच्यासाठीच मी हा आकाशी कलर घेतलाय. फोटोमध्ये जरा जास्तच आकाशी वाटत होता, रिअल मध्ये थोडासा फेंट वाटतोय, असा प्रॉपर तसा स्काय ब्ल्यू वाटतो ना, तसा नाही वाटत आहे हा. पण एक नंबर आहे क्वालिटी, सुपर डुपर हिट क्वालिटी आहे. आधी माझं मटेरियलच घेऊन शिवायचं ठरलं होतं, पण नंतर म्हटलं आपण एकदा ट्राय करूया आणि चांगले आले तर ठीकच आहे. त्यानंतर पुढचा ह्यातूनच घेतलाय सेम, म्हटलं दोघींसाठी थोडंसं असं कॉटनमधूनच एक एक घेऊया, कारण गरमी खूप आहे ना आता त्याच्यासाठी. तर हा ह्याच्यावरचा टॉप आहे, हा सिंपल घेतलाय मी, माझ्यासाठी प्लेन गळ्याचा घेतलाय बघा. तर हा असा नव्हता बहुतेक, ह्याला काहीतरी गळ्यावरती डिझाईन होती, असा इतका प्लेन नव्हता. हा एकदम प्लेन आहे पुढून. आणि डोरी का लावली पाठीमाग, ही डोरी पुढून होती, म्हणजे इथं असं होतं फी सारखं, इथं डोरी होती, ही वाली डोरी आहे ना ती इथं होती. आता मला हा एक्सचेंज करावा लागेल. पण ड्रेसची क्वालिटी बघा, कधी कधी असं करतं बरं का मिशोवरून, असं होतं कधी, म्हणजे आता शिवताना होतं असं. आता बॅक नेक ह्याचा रेग्युलर नेक आहे, त्यामुळे बॅकला डोरीची काही गरज नव्हती. ही डोरी इथं होती, अशी इथं होती डोरी. डोरीचा बघूनच मी घेतला होता, साईडला फोटो पण टाकेल वाटलंच तर आता मी ह्याला एक्सचेंज करेन, कारण की इथं ही जी डोरी आहे ना ती पुढं होती तर गळ्याला, ती पाठीमाग आली. पण कपडा काय एक नंबर कपडा आहे, एक नंबरच क्वालिटी आहे कपड्याची. आणि ही पॅन्ट आहे, पॅन्ट सुद्धा प्युअर कॉटनमध्ये आहे. आणि हा दुपट्टा आहे त्याचा, नेटचा दुपट्टा आहे पण छान आहे. दुपट्टा थोडासा वेगळा आहे, मध्ये लेस असं लायनिंगचा आहे. तर खूप सुंदर होता ड्रेस, फक्त लेसचाच प्रॉब्लेम झालाय. हे बघा कसला मस्त दिसतोय हा, एक नंबर दिसणार होता. पण आता कसं काय बरं, ही दोरी पुढं पाठीमाग कशी लागली. आता का मी लावू इथं काढून येतो, कारण रिटर्न करण्यापेक्षा ही म्हणजे क्वालिटी छान आहे, मला रिटर्न करायचं मन नाही करत आहे. मस्त होतं. ही इथं होती डोरी, इथं होती अशी डोरी, इथं बांधायचं होतं गळ्याला. काय झालंय काय माहित. त्यानंतर पुढचं आहे, तर बऱ्याच जणांना वाटतं की मिशोची क्वालिटी चांगली येत नाही, तर बघून घेतलं थोडंसं प्राइस सगळंच बघून घेतलं ना तर चांगली क्वालिटी येते. असं नाही, मला पण काय प्रत्येक वेळी चांगली क्वालिटी येते असं नाहीये, पण मी बघून ठेवते, मला आवडला तर ठेवते, नाही आवडला तर नाही ठेवत असं. तर हा सुद्धा बघा पिंक कलर मध्ये घेतलाय, हा तिच्यासाठीच घेतलाय. आणि हे बघा असाच त्या ह्याचा पण ना पॅरेट ग्रीनचा पण असाच गळा होता सेम, आणि इथं दोरी होती, पण त्याला कसं काय तसे दिले काय माहित. तर हा बघा ह्याचा गळा असा आहे, थोडासा पंचकोनी गळा आहे, असं म्हणजे असं छोटासा शेप दिला त्यांनी, पण एकच नंबर आहे. सिंपल आहे, याच्यावरती गळ्याला काही डिझाईन वगैरे नाहीये. पण हा अस्तरवाला आहे. कपडा सांगायचं झालं तरी कॉटन मध्येच असेल बहुतेक, कॉटन मध्येच वाटते हा पण ड्रेस. पण याची स्लीव्ज आहे ना खूपच लॉंग आहे, हे बघा एवढी लॉंग आहे. तर आता कशी दिसते बघावी लागेल, आणि त्याच्यानंतर मग ठरवते की तिला द्यायचा की मला ठेवायचा, कारण की तिला जास्त अशी लांब भाई आवडत नाही. तिनं सांगितली इथं छोटी 3ची भाई कर, आणि कारण ती खूपच असं सिंपलच यूज करते. तर ह्याच्यावरची पॅन्ट कुठे आहे, तर ह्याच्यावरचा हा दुपट्टा आहे, दुपट्टा पण एक नंबर आहे. पॅन्ट कुठे पण, तर हा बघा हा दुपट्टा आहे, एक नंबर दुपट्ट्याची सुद्धा क्वालिटी आहे. पण पॅन्ट कुठं आहे पाय काय माहित. तर बरं पॅन्ट बघते, तर पॅन्ट नाहीये का ह्याच्यावरती, का दिली नाहीये, बघावी लागेल पॅन्टचं कसं काय झालंय ते बघेन. आणि सगळ्या शेवटी मी तुम्हाला घालूनही सगळे ड्रेस दाखवणार आहे की कसे दिसतायत, लुक 1 बाय 1 की कसे एकदम मस्त दिसतायत की नाही. आधी मी फक्त रिव्ह्यू देते तुम्हाला की कसं क्वालिटी आहे, फॅब्रिक कसं आहे ते. मी कॉटनचे जास्त घेतले बघून, कारण उन्हाळा खूप आहे तर त्याच्यासाठी. तर हा पण कॉटन मध्येच आहे, पण मला हा वरून तरी आवडल्यासारखं वाटत नाही बघू.
तर हा याचा दुपट्टा आहे, एकदम भरलेला म्हणजे भरपूर मोठा असा दुपट्टा आहे। हे बघा एकदम छानच दुपट्टा, हा माझ्यासाठी घेतलाय, तिला नाही असला कलर चांगला दिसत। बघा हा दुपट्टा आहे आणि ही आहे त्याच्यावरची पॅन्ट। ट्राउझरचं मी सगळ्यावरती अशा ट्राउझर टाईपच पॅन्ट सिलेक्ट केल्या, जास्त मला ढिली पॅन्ट नाही आवडत। आणि हा आहे याच्यावरचा टॉप, तर मला काही खास नाही आवडला, कॉटनचा आहे ड्रेस, एकदमच छान आहे, पण ह्याच्यातलं सेम टू सेम फॅब्रिक माझ्याकडे ऑलरेडी आहे, मग त्यातलाच मी शिवला असता, कारण सेम फॅब्रिक माझ्याकडे आहे यातलं सेम टू सेम। तर पण ड्रेस एक नंबर आहे बघा, ड्रेस एकच नंबर क्वालिटीचे आहे, खूप छान आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटचा आहे, तर आज स्काय ब्लू कलर मध्ये, तर हा पण कॉटनचाच आहे। हे बघा हा वरचा टॉप आहे, ह्याचा पण इथं नेक आहे ना थोडासा ओपन नेक आहे, स्लीव्ज ह्याची पण लॉंग आहे आणि ह्याची पण ओढणी नेटचीच आहे, पण लेस नाही, लेस लावलेली आहे पूर्ण ओढणीला। मला नेटच्या असं म्हणजे छान दिसतात ओढण्या, त्याच्यामुळे मी नेटच्या ओढणी बघून ड्रेस सिलेक्ट करते, छान वाटतात। आणि ही आहे त्याच्यावरची पॅन्ट। तर हे होते सगळे ड्रेस आणि आता मी सगळे 1 बाय 1 तुम्हाला घालून दाखवते आणि सगळ्याचं फॅब्रिक क्वालिटी सगळ्याची छान आहे। मला एकही ड्रेस म्हणजे असा काही थोडा पण खराब वाटला नाही किंवा थोडी पण क्वालिटी खराब वाटली नाही ह्याच्यामध्ये। तर चला आता मी तुम्हाला 1 बाय 1 घालून दाखवते आणि सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। तर चला, तर हा ब्ल्यू ड्रेस आहे ना, ह्याची क्वालिटी एक नंबर आहे, पण मला ब्ल्यू कलर चांगला दिसत नाही आणि बघा तुम्हाला पण मला अजिबात चांगला दिसत नाहीये आणि त्यात माझा मोबाईलही खराब झालाय, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओला क्लॅरिटी सुद्धा नाहीये। तर आता बघू 2-4 दिवसातच दुसरा मोबाईल घ्यावा लागणार आहे, कारण की पूर्णच खराब झालाय, टच पण होत नाहीये आणि कसं वेगळाच दिसतंय। तर हा ड्रेस खरंच खूप छान दिसतोय, अशा गोऱ्या असतील ना मुली त्यांच्यासाठी हा खूप छान आहे। आम्ही कसं थोडंसं मी सावळे आहे, त्याच्यामुळे असे कलर मला नाही चांगले दिसत। त्यानंतर हा दुसरा, तर हा सुद्धा कॉटन मध्ये आहे आणि खरंच डेली यूज साठी बेस्ट आहे। फक्त मला असं वाटलं की ह्याचा गळा आहे ना जास्त डीप आहे आणि एवढा डीप नको डेली यूज साठी, तर ह्याच्यावरची पॅन्ट काही मला आलेली वाटत नाहीये आणि ह्याची स्लीव्ज खूप लांब आहे आणि लांब स्लीव्ज बघा, ड्रेस एकदम लुक छान दिसतोय, एकदम मस्त आहे, दुपट्टा सुद्धा खूप छान आहे, अस्तर आहे आतमधून आणि हा माझा फेवरेट, मला खूप आवडला हा वाला ड्रेस। कलर पण मला छान दिसत होता आणि ड्रेस खूप मस्त फिटिंगलाही बसला होता, अजिबात कुठे फिटिंग पण करायची गरज नव्हती इतका आणि स्लीव्ज पण मापात होती, जास्त लांब स्लीव्ज असेल ना मला नाही चांगलं दिसत आणि डेली यूजला मला त्याच्यामध्ये गरम सुद्धा खूप होतं, तर हा माझ्या बहिणीला देऊन देईल। आणि हा ड्रेस खरंच इतका छान फिटिंगला बसला आणि इतका आवडलाय मला, फक्त त्याचा डोरीचाच काय तो प्रॉब्लेम झाला ना तो मी बघेन, पण ड्रेस एक नंबर आहे। हा रिटर्न करायची माझी अजिबात इच्छा नाही, इतका मला हा छान दिसतोय आणि हा तर विचारूच नका, हा पण खूप मस्त आहे, 350 रुपयात, इतकं फिटिंग प्रॉपर आणि इतका हलका होता का असं वाटतच नव्हतं काही वेगळं असं घातलंय। फक्त व्हिडिओमध्ये ना आज ना क्लॅरिटी नाही दिसत आहे माझ्या मोबाईलची, कारण की मोबाईल थोडासा खराब झाला 2 दिवस झालं। कोणता ड्रेस आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा।